नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या नशामुक्त नाशिक अभियानाला मोठे यश आले आहे। पंचवटीतील पेठ रोड परिसरामध्ये गॅस रिपेरिंगचे काम करणाऱ्या एका राजस्थानी व्यक्तीच्या घरातून अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 51 किलो 73 ग्रॅम डोडा म्हणजेच अंमली अफूची बोंडे आणि चुरा जप्त केला आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 8,73,895 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून संशयित तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव सुभाष मंगळाराम बिश्नोई असे आहे। तो गेल्या 10 वर्षापासून पंचवटी भागात गॅस रिपेरिंगचे काम करत वास्तव्याला होता। गॅस रिपेरिंगच्या आड त्याचा हा काळा धंदा सुरू होता। संशयित सुभाष बिश्नोई याच्या विरुद्ध पंचवटी ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच सुभाष बिश्नोईचा साथीदार सुरेश बिश्नोई याचा शोध घेतला जात आहे। हा अंमली पदार्थांचा साठा राजस्थानमधून नाशिकमध्ये कोणी आणून दिला, नाशिक शहरात याची पुढची साखळी कोण आहे याचा तपास सुरू आहे। दैनिक भ्रमर प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे।